जर काम न काढता कुणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. शक्ती मी अजिबात सोडणार नाही. ते 10 लाखाची कामं बंद केली आम्ही 15 लाखाचं करतो का? तर मग जनतेचा पैसा लोकांना दिसलं पाहिजे. नुसतं ध्वनी कसे वर्ग करायचे, भाषण करायचे, कशाने गेले वर्ग मारले तसं नाही चालणार. ही कामं माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात दर्जेदार झाली पाहिजे. ज्यांना कॉन्ट्रॅक्टचा धंदा करायचा त्यांनी राजकारणात येऊ नये आणि ज्यांना राजकारणात यायचे त्यांनी कॉन्ट्रॅक्टचा धंदा करू नये. साधं सोपं गणित. कारण मग त्या अधिकाऱ्यांची पण काही अडचण होत नाही. अधिकाऱ्यांनो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणाला घालू नका. तुम्ही तुमचं काम सुरू करा. तुमच्या पाठीशी मी जोपर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून तिथं आहे तोपर्यंत मी तिथं मुख्यमंत्र्यांना पण सांगतो, कोण आपल्या नादी लागला तर त्याला सोडायचं पण नाही. तो नियमाने वागत नसेल, तो संविधान मानत नसेल, तो कायदा मानत नसेल, तो नियम मानत नसेल, तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाच तो मान्य करत नसेल, हम करे सो कायदा असं जर कोणी काही करत असेल तर त्याला कायद्याचा बडगा दाखवायचा. तो किती मोठ्या बापाचा असो नाही छोट्या बापाचा असो, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही.